महाराज या अभंगातनं म्हणतात की देवा मला सगळ्या प्रकारचं ज्ञान झालं आहे, आत्मज्ञान झालेलं आहे आणि माझ्या मनातील अंधकार दूर झालेला आहे. म्हणून ते काय म्हणतात या अभंगातनं, आस्त नाही आता एकची मोहरा, पासून अंधारा दूरी झालो, साक्षत्व या झालो गुणाचा देखना, करी नारायणा तरी खरे, आठवो विसरू पडियला मागे, आले तेची भोगे यत्न केले, तुका म्हणे माझा विनोद देवासी, आम्हा तुम्हा ऐशी दोन्ही नव्हे. तर आत्म्याच्या ठिकाणी जो प्रकाशाचा उदय झाला आहे त्याला आता असतं नाही. म्हणजे एकदा जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं तर आत्मज्ञान झाल्यानंतर ते आत्मज्ञानामुळं आपण जीवनामध्ये पुढं जातो. त्यामुळं आम्ही अज्ञानाच्या अंधकारापासून वेगळे झाले आहोत, ज्ञानप्राप्ती झालेली आहे. आत्मस्थितीने आम्ही साक्षी झालो आहोत, म्हणजे साक्षी भावाने आम्ही सगळं पाहत आहोत. त्यामुळे हे त्रिगुण आम्हाला दिसू लागलेले आहेत आणि हाच बोध आमच्या ठिकाणी तू दृढ कर. तुमच्या सत्यस्वरूपाचे स्मरण केल्यामुळे या प्रपंचाचा विसर पडला आहे. आम्हाला जे काही ज्ञान झाले याचे आम्ही यत्नपूर्वक सांभाळ केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता या हरीशी माझे विनोदाने संभाषण चालते की हे देवा, आम्ही तुमच्यासारखे आता जीव व शिव या दोन्हीपासून वेगळे झाले आहोत, अगदी तुझ्यासारखे. म्हणजे जीव आणि शिव हे एकच आहे. जीव आणि शिव हा वेगळा नाही, आत्मा आणि परमात्मा एकच झालेला आहे. याचं ज्ञान आता मला झालेलं आहे आणि अज्ञानरूपी अंधकार हा माझ्याकडचा दूर झालेला आहे आणि मला आत्मज्ञान झालेलं आहे, असे अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.